कोकण. इथे रस्ता पण बोलतो आणि वाराही गोष्ट सांगतो. ही आहे आमची 2 नाईट 3 डेजची कोकण कार रोड ट्रिप. शहापूरपासून मालवणपर्यंत. नो रश, नो टेन्शन, फक्त एक सुंदर जर्नी. नमस्कार मित्रांनो, मी आहे राज आणि मी तुमचं स्वागत करतोय माझं यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे राज पावसकर ब्लॉग्स. कार रोड ट्रिपची एक वेगळीच मजा असते. म्युझिक, गप्पा आणि विंडोमधून दिसणारं सुंदर कोकण. जास्त नाईटला शूट घेता आलेलं नाहीये, पण काही हरकत नाहीये. पहाटे 4 वाजता आम्ही गणपतीपुळेमध्ये पोहोचलो. तिथे रूम घेतली आणि काही तास आराम केला. सकाळी उठून गणपतीपुळेमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो. गणपतीपुळे, समुद्र आणि श्रद्धा एकत्र येणारी जागा. एकदम चांगल्या आणि सुंदर पद्धतीने आम्हाला बाप्पाचे दर्शन मिळाले. आत कॅमेरा अलाउड नव्हता. तुम्हाला तर माहितीच असेल, मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसतात. त्यामुळे मी आतलं शूट न घेता बाहेरच येऊन सर्व शूट केलं. मग आम्ही पुढे निघालो. तर रस्त्यात जाता जाता आम्हाला अरेवारे बीच लागला. इथे कोणी बोलत नाही, पण समुद्र सगळं काही बोलून दाखवतो. कमी लोक, मोठा किनारा आणि एकदम शांत फिलिंग. अशक्य सुंदर असा, भयंकर सुंदर असा अरेवारे बीच. कोकणाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आम्ही इथेच थांबलो. हे दृश्य डोळ्यात भरत होतो, मनात आठवणींचा साठा करत होतो, कारण कोकण आहेच इतका सुंदर. मी तर कोकणीच असल्यामुळे मला या निसर्गाची सवय झाली होती, पण कोकण जेवढ्या वेळा बघेल तेवढ्या वेळा तो आणखीनच सुंदर होत जात होता. आणि त्यात माझे फ्रेंड्स नॉन कोकणी असल्यामुळे मला त्यांच्याकडून कोकणबद्दलचा फीडबॅक घ्यायला आणि ऐकायला मजा यायची. यावरून मला मी कोकणी असल्याचा फारच अभिमान, गर्व वाटायचा. तिथून निघून आम्ही आत्ताच व्हायरल झालेल्या कोकणातील एका छोट्याशा हिडन स्पॉटवर पोहोचलो. तो म्हणजे मीरा बीच आणि बसरा जहाज. इथे जास्त काही रेकॉर्ड केलं नाही, फक्त जहाज बघितला, नारळ पाणी घेतलं आणि निघालो. एवढं करताच आम्हाला संध्याकाळ झाली होती. आम्हाला माझ्या गावी म्हणजेच गावकडीला पोचायचं होतं, म्हणून घरी पोचलो, जेवण केलं, फटाके वगैरे फोडले आणि झोपून गेलो. उद्याची एक्साइटमेंट जी होती. सकाळ झाली, गच्चीवर गेलो. अभिषेक त्याच्या गर्लफ्रेंड सोबत फोनवर बोलत होता आणि मी वर्कआउट संपवून थोडी पोजिंग मारत होतो. बेसिकच वर्कआउट केला, पण मजा आली. पंप थोडाच होता, पण ठीक दिसत होता, कारण हे कोकणातली जिम होती. जी गच्चीवर केली होती कोकणाच्या निसर्गात. आता नाश्ता आणि देवांना पाया पडून पुढचा प्रवास सुरू केला. मी घरचीच बाईक घेतली आणि गावखडी बीचवर निघालो. बाकी सगळे फ्रेंड्स गाडीमध्ये येत होते आणि 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 जो समोर मला व्ह्यू दिसलाय ना भाई साब, जो मॉर्निंग व्ह्यू दिसलाय, ओ हो, काय सांगू तुम्हाला. म्हणजे ना, खतरनाक, खूप जबरदस्त. म्हणजे शब्द नाही आता माझ्याकडे. आता जर इथं बॅकग्राऊंडला म्युझिक लावला असताना, मी एकदम बॉलिवूड हॉलिवूड टाईप मधला जो कोणता रोमॅन्टिक सॉन्ग लावला असताना, तर शपथ तुम्हाला इतका भारी फील वाटला असता की काय सांगू. पण काय करणार, कॉपीराईट नावाचा विलन बसलाय ना आपल्यावर इथे, त्यामुळे घ्या आता ऍडजस्ट करून. आई शपथ यार, पण अशक्य यार, अशक्य. असं वाटतं की इथे बीचवर जागा विकत घ्यावी, इथेच बंगला बांधावा आणि काय आमचं इथेच राहावं. नको ते काम, नको ते शहरी जीवन, नको पैसा, काहीच नको. कोकण फक्त हवं आपल्याला, बस. गावकडी बीच सगळंच खतरनाक, विषयच सगळ्यात खतरनाक. सगळा साधा नुसता ब्रिज जरी बघितला ना, तर इतकं सुंदर वाटतं यार, खतरनाक. असो, पण आपल्या कोकणाचा विषयात हाड आहे, काही म्हणा. हा, ठीक आहे, चला मग सध्यापुरती टाटा, बाय बाय. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग आवडला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जमलं तर कमेंट सुद्धा करा.